नमस्कार भक्तांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनल मध्ये वेद फक्त स्वामींची। आपल्याला आपले गुरु, आपले आई वडील सगळेजण खूप फोर्स करतात की अरे उद्या प्रदोष काळ आहे तर तुम्हाला दान करायचं आहे। एखाद्या निर्धन व्यक्तीला तुम्ही धन दान करा, एखाद्या भुकेल्या व्यक्तीला तुम्ही अन्नदान करा, किंवा जे निरांवर आहे जसं गाय आहे तर गायला चारा खाऊ घाला। जसं आपण केंद्रामध्ये जातात, गुरुपीठावरती सांगितलं जातं, तिकडे अनाउन्समेंट करून सांगतात की आता प्रदोष काळ सुरू होणार आहे, तर त्या प्रदोष काळामध्ये तुम्हाला अमुक दान करायचं आहे। तर काय एवढं फोर्स केला जातो की प्रदोष काळामध्येच एवढं काय असं महत्त्व दडलेलं आहे की आपल्याला प्रदोष काळाच्या वेळेतच आपल्याला पुण्य कमवायची संधी दिली जाते। तर जाणून घेऊया काय महत्त्व आहे ह्या प्रदोष काळाचा। सर्वात आधी लक्षात द्या की अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे, त्याच्यामुळे सर्वात आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचायला पाहिजे। आणि शेवटी व्हिडिओ आवडल्यावर तुम्ही त्यांना लाईक करा आणि शेअर सुद्धा करा, तुमचे जे फ्रेंड्स आहेत, रिलेटिव्स आहेत। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। तर प्रदोष काळामध्ये आई जे जिजामाता आहे त्यांनी महादेवाची पूजा केली होती। प्रदोष काळ हा अत्यंत जे एक असं म्हणतात की कारण आपण रोज पूजा करतो, पण एखाद्या वेळेला जेव्हा आपण एखादी पूजा करतो तर महत्त्व त्याचं वाढलं जातं, कारण आपण स्वतः व्यक्ती तेच आहे, माझे महादेव तेच आहेत, पण जो महत्त्व वाढलेला असतो ते तिथीचा वाढलेला असतो, तो जो काळ असतो तो अमूल्य असतो, अनगणित असतो। त्याच्यामुळे हे जे पूजा आहे त्याचं महत्त्व जे आहे अजून वाढलेला असतो। आपण वर्षभर महादेवाची पूजा करतो, पण असेही लोक आहेत जे कधीच महादेवाची पूजा करत नाही, पण श्रावण मध्ये नक्कीच ते जल अर्पित करतात, दुधाचा अभिषेक करतात महादेवाला। का? कारण श्रावण मध्ये महादेवांचा महत्त्व आहे, त्यांचा पुण्याचा श्रावण मध्ये महादेवांना प्रसन्न करायचा सर्वोत्तम जे काळ आहे तो श्रावण आहे। श्रावण मध्ये तुम्ही महादेवांना प्रसन्न होऊ शकता, म्हणजे प्रत्येक देवांचा एक असं काळ येतो आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे तो अर्थ असतो, तो पूजेला असतोच, तो व्यक्ती तोच असणार आहे, देव तोच असणार आहे, पण सर्वात जे महत्त्व असतो तो वेळेला असणार आहे, कारण तो वेळ, तो तिथी, वेळ पुन्हा येत नाही, तिथी पुन्हा येत नाही, तर तिथी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, म्हणून तिथीला महत्त्व दिलं जातो। त्याच्यामुळे आपल्याला सांगितलं जातं की अमुक आणि अमुक या काळातच आपल्याला पूजा करायची आहे। तर प्रदोष काळामध्ये आई जिजामाताने महादेवाची पूजा केली होती। प्रदोष काळ आता श्रावण महिन्यामध्ये 2-3 वेळा प्रदोष काळ येणार आहे। आम्हाला ही माहिती केंद्रामध्ये जे आपले गुरुवारी मार्गदर्शन होतो त्या मार्गदर्शनद्वारा मला ही माहिती मिळाली आहे, तर म्हटलं की चला तुमच्यासोबत शेअर करूया। तसं श्रावण काही लांब नाही आहे, तर श्रावण मध्ये प्रदोष 2 का 3 वेळा येणार आहे आणि त्या प्रदोष काळामध्ये तुम्हाला महादेवाची पूजा करायची आहे। तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम आहे, तुमच्या मुलांची नोकरी लागत नाही आहे, तुमचं स्वतःचं घर होत नाही आहे, संततीचा तुम्हाला प्रॉब्लेम आहे, किंवा तुमची प्रगती होत नाही आहे, किंवा तुम्हाला मानसिक त्रास आहे, जे काही आहे, प्रत्येक जे महादेवाचं एक हे आहे की तुम्हाला अमुक समस्या आहे तर तुम्ही तांदूळ अर्पण करायचं आहे त्यांच्यावरती, तुम्हाला अमुक समस्या आहे तर दुधाचा अभिषेक करायचा आहे, हे आहे तर उसाचा रस आहे त्याचा अभिषेक करायचा आहे, म्हणजे प्रत्येक समस्याला एक वेगळं आपल्याला पदार्थ याचा अभिषेक महादेवाच्या वरून करायचा आहे। पण प्रदोष काळामध्ये सर्वात महत्त्वाचं की पंचामृत आहे किंवा साध्या पाण्याचा सुद्धा तुम्ही अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्कीच भेटणार आहे। तर पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचा आहे महादेवाचा आणि तेही प्रदोष काळामध्ये। आणि अशा दर प्रदोष काळ जे आई जिजामाता आहे त्यांनी प्रदोष काळामध्ये महादेवाची पूजा केली होती, त्यांचा अभिषेक केला होता पंचामृताने आणि पाण्याने सुद्धा त्यांचा अभिषेक केला होता। आणि त्यानंतर आपल्याला रुद्र याचा अभिषेक करायचा आहे, म्हणजे अभिषेक पात्र लावून द्यायचं आहे। आणि रुद्र याचं जर तुम्ही वाचन केलं तर तुम्हाला अनगणित असं समस्यामधून लवकरात लवकर बाहेर जे येण्याची ताकद आहे ते तुम्हाला नक्कीच भेटणार आहे। आणि कारण महादेव आपले जे आहे ते भोळे शंकर आहे, ते सगळ्यांना खूप लवकरात लवकर प्रसन्न होतात आणि त्यांची इच्छा सुद्धा पूर्ण करतात। तर कोणी महादेवावरती दुधाचा अभिषेक करतात, कोणी फक्त जलाचा अभिषेक करतात। 1 लोटा जल पंडित मिश्राजी यांचा सगळ्यांनी खूप ऐकलेला आहे। त्याच्यानंतर महादेवाची जी पूजा आहे ते खरंच आपल्या भारतामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेली आहे। पूजा करायची आहे तेही त्यांच्यावर अभिषेक पात्र लावा, तुम्ही पंचामृत लावलं तरी चालेल, तुम्ही पाणी लावलं, फक्त साधं तुमच्याकडे पंचामृत नाही अरेंजमेंट होत आहे, फक्त तुम्ही साधा पाणी नाही सुद्धा जर अभिषेक केलं आणि तेही इकडं रुद्र वाचन केला तर तुमच्या आयुष्यामध्ये अशी कोणतीच समस्या राहणार नाही जे की त्याचा सुटका तुमचा
होणार नाही, कारण स्वतः आई जिजामाता प्रत्येक प्रदोष वेळी त्यांनी महादेवाची पूजा केली आहे, म्हणून असे शिवाजी महाराज सारखा पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आलेला आहे। तर त्यावरून तुम्ही त्याची महिमा काय आहे ते तुम्हाला नक्कीच कळालं असेल। आणि ह्या गोष्टी मी काहीच मनाने सांगत नाही आहे, जे मी कुठे केंद्राचे जे पुस्तकं असतात त्याच्यामध्ये वाचलेली असेल किंवा मार्गदर्शन थ्रू मला कळालेलं असतं किंवा मी गुरुपीठला जाते तिकडं मला काही नॉलेज भेटतं, तर त्याच गोष्टी त्याच नॉलेज मी तुमच्यासोबत शेअर करते। तर ह्याच्यामध्ये काहीच तुम्ही डाऊट अजिबात करू नका। आणि तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ ते मला नक्की सांगा। प्रदोष काळाचं महत्त्व तुम्हाला नक्कीच जाणवलं असेल। तुमच्या आयुष्यामध्ये असं कोणतीच समस्या नाही आहे ज्याचं निवारण तुम्हाला भेटणार नाही, तर फक्त प्रदोष काळामध्ये तुम्ही ही महादेवाची जी पूजा आहे ते नक्की एकदा करा आणि त्यांच्या समोर सांगा की ही माझी समस्या आहे, असं पूजाही करायचं आहे आणि आपल्याला त्यांना सांगायचंही आहे की ही माझी समस्या आहे। आणि तसं ते ब्रह्मांड नायक आहे, त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहे, तरी आपण स्वतःहून सांगितलेलं ते खूप महत्त्वाचं असतो, म्हणजे चांगलं असतो। त्याच्यामुळे तुम्ही त्यांना सांगा की माझ्या आयुष्यात ही प्रॉब्लेम आहे आणि याच्यातून मला सुटका पाहिजे, म्हणून तुम्ही मनात त्यांना नमस्कार करून त्याची पूजा अर्चना मनोभावे करा। मनोभावे करणं हे अत्यंत गरजेचं आहे, नाही आपण सांगितलंय म्हणून कोणी करणं आणि मनाने करणं याच्यात खूप फरक असतो। त्याच्यामुळे मनोभावे त्यांची पूजा करा, नक्कीच महादेव तुमच्यावर प्रसन्न होतील, आमची तुमचे जे समस्या आहे त्यांचं निवारण नक्कीच होणार आहे। तर प्रदोष काळाच्या वेळेला ही पूजा करणे अजिबात विसरू नका। तसंच व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड केलेला आहे, जेणेकरून याचा फायदा खूप लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, म्हणून सगळ्यांपर्यंत शेअर करा। श्रावण लवकरच येणार आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब। श्री स्वामी समर्थ।